गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य है सा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण कर्म कसे करावे या बाबतीत आपण चर्चा करतो आहे। आणखी त्यातला एक भागात मागचा भाग झाला आपला, एक आता दुसरा भाग आहे। तर मागच्या भागात आपण जसं बघितलं आहे की कर्म हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं कर्म आहे, कारण की ते आपण अज्ञानाने करत असतो। आपल्याला आत्मज्ञान नसल्यामुळे त्या जी आपल्या हातून जी कर्म होतात ती कर्म सगळी अज्ञानाची होतात आणि त्याच्यामुळे त्या कर्माचा आपल्याला पाश लागतो, कर्माचं पाप लागतं, आणखी मग त्याची फळं, कर्माची फळं आपल्याला भोगावं लागतात आणि त्याच्यामुळे आपण जीवनात नेहमी दुःखी राहतो। हा एक कर्म अज्ञानाने करण्याचा परिणाम आहे। पण आता मग ही जर आपल्याला पाप लागायला नको किंवा आपली कर्म जर चांगली झाली तर आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळेल, आणखी आपण जीवनात सुखी राहू। आपण जर कर्म तुमची वाईट झाली म्हणजे एक साधारण सिद्धांत असा आहे की चांगल्या कर्माची फळं चांगलीच असतात, आणखी वाईट कर्माची फळं वाईटच असतात। त्यामुळे आपल्याला चांगली कर्म कशी करता येईल, उत्कृष्ट कर्म कशी करता येईल हे आपल्याला बघायला पाहिजे। कारण की गीतेने जसं मागच्या वेळेस आपण बोललो आहे की कर्म कसं आहे, दुरेण यावर कर्म हा, म्हणजे कर्म अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। आणखी कर्मफळ जे आपण कर्म केल्यानंतर जे कर्मफळ आपल्याला मिळतं ते कर्मफळ आपल्याला ईश्वर देत असतो। आपण कर्मफळाचा अधिकारी नाही आपल्याकडे। आपल्याला फक्त कर्म कर असंच गीता सांगते, म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन। हे पण आपण मागे पाहिलं आहे की तुमचा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे आणि कर्माचा लेखाजोखा, जे तुम्ही कर्म चांगलं केलं वाईट केलं, तुमचे कर्म पापाची झाली पुण्याची झाली, याचा लेखाजोखा, याचा तौलनिक विचार करून ईश्वर तुम्हाला त्याचं फळ देत असतो। त्याच्यामुळे फळाचा आपण विचार करायचा नाही असं गीतेत सांगितलं आहे। तर हे जर दोन सिद्धांत आपण समोर ठेवले गीतेंचे किंवा कर्म निकृष्ट दर्जाचं आहे, पण लोक म्हणतील मग कर्मच करायचं नाही आहे। पण कर्म करून तुमचं भागत नाही आहे। तुमचं जीवनापासून जन्मापासून मृत्यू येईपर्यंत तुम्हाला काही ना काही कर्म करावेच लागतात। तुम्हाला श्वास घेणं सुटतच नाही शेवटपर्यंत। तुमचा पाणी अन्न हे शेवटपर्यंत चालूच असतं। तुमचं मलमूत्र विसर्जन हे पण चालू असतं। तर त्याच्यामुळे ही कर्म जी आहे ही कर्म तुम्हाला करावी लागतात आणि ती करायलाच पाहिजे असं गीताचं सिद्धांत आहे त्याच्या बाबतीत। तर आता आपण हे बघू की कर्म कशी करायची। भगवानांनी सांगितलं आहे या अध्यायामध्ये की योग हा कर्मसु कौशल्यम। योग हा कर्मसु कौशल्यम म्हणजे कर्म तुम्ही अशी करा, योगाद्वारे अशी करा, कर्मयोगाद्वारे अशी करा की जेणेकरून तुम्ही त्या कर्माच्या याच्यात तुम्ही गुंतणार नाही, कर्माचं पाप तुम्हाला लागणार नाही। अशा कौशल्याने तुम्ही कर्म करावी। आता तुम्हाला कर्म कौशल्याने कशी करायची याचं एक साधारण उदाहरण देतो। चोर काय असतो, चोर बसमध्ये जाताना, ट्रेनमध्ये जाताना की इतर ठिकाणी चोरी करताना सुद्धा चोर फार अगदी कौशल्याने चोरी करतो तो, जेणेकरून त्याचा चोर कोण आहे किंवा त्यांनी चोरी केली हे त्याचं पोलिसांना लवकर सापडत नाही, किंवा पोलिसांना त्याचा शोध घ्यावा लागतो बया चोरीचा चोर कोण आहे, चोरी करणारा चोर कोण आहे। तर ही त्याची कर्म कशी आहे, कौशल्याची कर्म आहे बरं। जरी चोरीची कर्म असली तशीच पोलिसाची पण कर्म आहे। का पोलीससुद्धा चोरावर म्हणतात त्याप्रमाणे अगदी त्याचा शोध घेत चोराला शेवटी हुडकून काढतात ते, आणि चोराला हुडकून काढून मग चोराला पकडतात ते। पण ही दोघांची जर कर्म घेतली आपण, ती कर्म कशी केली आहे त्यांनी फार कौशल्याने केली आहे। एक पकडू नाही म्हणून तो कर्म करतो, आपल्याला कर्मात पकडलं नाही गेलं पाहिजे की आपल्याला चोरीत कोणी पकडलं नाही पाहिजे अशा दृष्टीने तो कर्म करतो, आणि दुसरा जो पोलीस आहे तो पोलीस त्याला पकडण्यासाठी शोध घेऊन कर्म करतो। तर आपल्याला जी कर्म जीवनात करायची आहे ती कर्म अशी कौशल्याने करायची आहे की जेणेकरून आपण या कर्माच्या कचाट्यात सापडायला नको आपण। कारण ही कर्माची गती गहन म्हटलेली आहे। गहन म्हणजे
ती आपल्याला लवकर लक्षात येत नाही, त्याचे परिणाम काय होतील हे आपल्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे बहुतांश लोक त्या चुका करतात कर्मामध्ये आणि त्या कर्माच्या चुका झाल्या की मग त्याचं वाईट फळ भोगावं लागतं. त्याच्यामुळे कर्म ही फार विचारपूर्वक आणखी कौशल्याने करावी असा भगवानांचा आपल्याला उपदेश आहे. आणि कर्म म्हटलं जातं की कर्म जड आहे. कर्म जड आहे म्हणजे काय, कर्म अनित्य आहे, म्हणजे ते जास्त वेळ टिकत नाही, जास्त दिवस टिकत नाही आणि ते स्वतंत्रपणे जड असल्यामुळे स्वतंत्रपणे त्याचं फल मिळत नाही आपल्याला. आपण जर म्हणत असू की बा मी अमुक केलं आहे, मी एवढा शिकलेलो आहे, मी एवढी चांगली नोकरी करतो आहे, घरदार सांभाळतो आहे, सगळा कुटुंबाचा निर्वाह करतो, आईवडिलांना मी सगळं सांभाळून घेतो आहे, माझी फॅक्टरी आहे, माझी चांगली नोकरी आहे, घरी कार आहे, शेती आहे, असं त्याचा एक अभिमान असतो माणसाचा कर्म केल्याचा. पण हे तुम्ही करता नाहीच आहे या गोष्टीचे. आणखी तुम्ही त्याचं जे हा जो अहंकार लावून घेता, हा अहंकारच तुम्हाला मुळात डुबवणार आहे. म्हणजे त्याचंच तुम्हाला पाप लागतं अहंकाराचं, की जिथे तुम्ही करता म्हणून नाहीच आहेत आणि तुम्ही त्याचा अहंकार स्वतःकडे ओढून घेता की मी कर्म केलं आहे, मी सगळं काही केलं आहे. हा जो अहंकार तुम्हाला लागला आहे मी करण्याचा, हा अहंकारच कर्मात तुम्हाला घातपात देणार किंवा डुबवणार आहे. तर कर्म कौशल्याने करायची. तर याच्यामध्ये कर्मकौशल्याने करण्यासाठी आपण गीतेच्याच आधारे सगळे बोलतो आहे. त्याच्यामुळे गीतेतलेच ओव्या किंवा जे काही हे आहे श्लोक आहे ते तुम्हाला मी तुमच्यासमोर ठेवतो. तुम्ही बघा कसं काय तुम्हाला लक्षात येतं ते. आता कर्ता जो आहे, कर्तापद तुम्ही का घेता बा विनाकारण, की मी घर बांधलं, मी गाडी घेतली, मी एवढा मोठा फॅक्टरी चालवतो, हे कर्तव्य तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे ॲक्च्युली. आणि म्हणून गीता म्हणते की तुम्ही कर्म करा, पण कर्माच्या फळावर तुम्ही अधिकार सांगू नका. कर्म मुळात चांगलं आहे बरं, कर्माचं तुम्हाला फळ मिळतं किंवा कर्म वाईट आहे असं म्हणण्यात अर्थ नाही, पण कर्मफळ हे वाईट देऊन जातं तुम्हाला आणि कर्मफळच तुम्हाला दुःखी करतं. त्याच्यामुळे कर्मातला जो अहंकार आहे, हा कर्मातला अहंकार तुम्हाला काढायला हवा. म्हणजे तुम्ही काही कारण नसताना तुमच्याकडे कर्तव्यपद नसताना तुम्ही कर्तव्यपद स्वतःकडे ओढून घेता. आता हे जर कर्तव्यपद जर तुम्ही ईश्वराकडे दिलं, हे जर कर्तव्यपद जर तुम्ही ईश्वराकडे सरकवलं, व ईश्वर सगळं फळ देणार आहे, तोच माझा मोजमाप करणार आहे, लेखाजोखा कर्माचा काय आहे, पापाची आहे, पुण्याची कशी आहे ती आहे. तर ईश्वर जेव्हा याचं फळ देतो, तर तुम्ही कर्तव्यपद स्वतःकडे का ओढून घेता? विचार करा या गोष्टीवर. कारण की आपण प्रत्येक ठिकाणी मी करून, मी माझे करून आपण आपला जो अहंकार दर्शवित असतो, हा अहंकार तुमच्या कर्मातून तुम्ही काढून टाकायला पाहिजे. या अहंकाराचा तुम्ही त्याग करायला पाहिजे. जी गोष्ट आपण करतच नाही ती आपण का म्हणून म्हणायची की बाबा मी केली म्हणून. ही जीवनातली सगळीच कर्म आहे बरं, म्हणजे प्रपंचातली कर्म आणखी पारमार्थिक कर्म दोन्ही याच्यात समाविष्ट आहे. आणि या बाबतीत फार चांगली ओवी आहे रामदासांची, दासबोधाने लिहिली आहे. मी करता ऐसे म्हणशी तेणे तू दुःखी होशी, मी करता ऐसे म्हणशी तेणे तू दुःख होशी, राम करता पाविशी यश कीर्ती प्रताप. राम करता पाविशी यश कीर्ती प्रताप म्हणजे तू रामाला करती ते तू स्वतःकडे का कर्तव्यपद घेतो तू, आणि कर्तव्यपद घेतल्यानेच तुम्ही दुःखी होता. मी करता ऐसे म्हणशी तेणे तू दुःखी होशील. आणि जर तुम्ही कर्तव्यपद जर रामाकडे दिलं किंवा परमेश्वराकडे दिलं, ईश्वराकडे दिलं, तर राम करता म्हणता पाविशी यश कीर्ती प्रताप, म्हणजे हे जे सगळ्या ज्या गोष्टी आहे यश कीर्ती आणि प्रतापाच्या, हे तुला आपोआपच मिळतील. त्या माऊली पण म्हणते या ज्ञानेश्वरीमध्ये, अगा करतेने विन कर्म, अगा करितेने विन कर्म तेची ते निष्कर्म, हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. करितेने विण कर्म म्हणजे तुम्ही कर्म केलं हे म्हणूच नका, तुम्ही करितेने विण कर्म करा, म्हणजे कर्त्याची भूमिका त्यातून काढून टाका तुम्ही आणि ते कर्म करा असं. तेची जाणे जे निष्कर्म. आणि जेव्हा तुम्ही कर्तव्यपद कर्मातून वजा करता तेव्हा ते कर्म निष्कर्म होतं, ते कर्म ते निष्कर्म होतं. आणि म्हणून म्हणतात हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. हे जे सुवर्म सांगितलेलं आहे, ही जी कर्मातली मिक्स सांगितली आहे माऊली इथे सांगितली आहे की हे जर तुम्ही कर्मातला जर कर्ता काढून टाकला तर ते कर्म तुमचं निष्कर्म होईल. आणखी हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे, हे गुरुचं गम्य आहे किंवा गुरुचं एक रहस्य आहे, गुरु जे शिष्यानं सांगतात ते हे रहस्य आहे. तर पहिली गोष्ट तुम्हाला कर्मातलं कर्ता काढून टाकायचं आहे. ह्या दोन्ही ओव्या हेच सांगतात तुम्ही की तुम्ही कर्तव्यपद स्वतःकडे घेऊ नका. आणि दुसरं जे सांगितलं याच्यामध्ये कर्मफल, ज्याच्यामुळे तुम्ही दुःख होता ते कर्मफल तुम्ही
त्याचा भोग घेण्याची आशा नका ठेवू तुम्ही. कर्मफलाची जर तुम्ही आशा ठेवली तर मग कर्मफलाच्या आशेने ते कर्म बद्ध होतं आणि त्या कर्माचा तुम्हाला पाश लागतो, तुम्ही त्या कर्मात आसक्त होता. म्हणजे कसं, जर असं तुम्ही विचार केला की बा मला अमुक कर्म केल्यानं मला असं फळ मिळणार, मोठं गबाड मिळणार आहे, तर तुम्ही त्या पैशाच्या पाठीमागे, द्रव्याच्या पाठीमागे, त्या फलाच्या पाठीमागे जाऊन तुम्ही ते कर्म करायला लागता. म्हणजे ते तुमचं कर्म काम्य कर्म होतं. म्हणजे तुम्हाला त्या कर्माचा फळ तुम्हाला अपेक्षित आहे असा त्याचा अर्थ आहे. तर ही जी फलाची अपेक्षा आहे, फलाची अपेक्षा आहे, त्यागायला पाहिजे. आता असं जर आपण विचार केला की चोर हा चोरी कशा करतो. चोर हा चोरी करतो की त्याला काहीतरी ऐवज मिळेल, काहीतरी द्रव्य मिळेल, काहीतरी पैसे मिळतील आणि त्याच्यावर तो आपला निर्वाह करेल असं त्याचं असतं. आता जर चोरानी जर त्याचा जो ऐवज त्याला प्राप्त होणार आहे चोरीच्या पोटी, जर तो त्यांनी सोडून दिला, तो त्यांनी टाकून दिला, तर चोरीचं कर्म होईल का? ते चोरीचं कर्म होणारच नाही. कारण की त्याने जो ज्याच्या चोरीच्या पोटी जे फळ आहे कर्म मिळण्याचं, ऐवज मिळण्याचं जे फळ आहे ते फळच त्यांनी टाकलं आहे. चोरी करून ते जे काही त्याला धनधान्य प्राप्त होणार आहे किंवा ऐवज प्राप्त होणार आहे तो ऐवजच त्यांनी टाकून दिला आहे, त्याचा त्याग केला आहे त्यांनी. मग ती त्याची चोरी म्हणता येईल का? ते त्याचं काम्यकर्म म्हणता येईल का? ते म्हणता येणार नाही. कारण की त्यांनी ते काम्यकर्म नाहीच आहे. कारण की त्यांनी चोरीचा ऐवजच टाकून दिला, तर मग चोरी कुठून आली ती? म्हणजे त्यांनी चोरी केलीच नाही, थोडक्यात. म्हणजे त्यांनी चोरी केलीच नाही असं धरून त्याला तुम्ही. तर आपणसुद्धा असा जर विचार केला की आपल्याला कर्माचं फळ नको बाबा, कर्माचं फळ घेऊन मग ते चांगलं फळ मिळालं तर आपण मस्त छानपैकी गाजा करून त्याचं सेलिब्रेशन करतो, चांगलं करतो की माझा मुलगा पास झाला की मला चांगली नोकरी लागली, फार मोठं सेलिब्रेशन करा, पार्टी करा, असं करा, तसं करा, असं करतो आपण. आणि वाईट फळ मिळालं तर वाईट फळ मिळालं तर मग आपण दुःखी होऊन बसतो किंवा आपण नापास झालो परीक्षेत, किंवा मला इकडून काहीतरी अपेक्षित होतं येणं कोणाकडनं, माझ्या गिरायकाकडनं, ते अपेक्षितपणे नाही मिळालं मला, त्यांनी मला कमी पैसे दिले किंवा 2 पैसे कमी मिळाले, तर मग तुम्ही दुःखी होता की बा मला कर्माचा माझा मोबदला त्यांनी दिला नाही पूर्ण. तर हे दुःखीपद सोडण्याकरता तुम्हाला फलेच्छा, कर्मातून कर्तेपण आणखी फलेच्छा दोन्हीही तुम्हाला टाकणं आवश्यक आहे. आणि हे जर टाकलं तुम्ही, हे जर वजा केले तुमच्या कर्मातून, कर्तेपण आणखी कर्माचं फळ हे जर तुम्ही वजा केले तर तुमचं कर्म हे निष्काम कर्म होतं. हे सांगितलं इथं दुसऱ्या माऊलींनी. अगा कर्तीने विण कर्म त्याची जाणीचे निष्कर्म, ते निष्कर्म करण्याकरता माऊली हे सांगते तुम्हाला. आता म्हणजे होतं काय ॲक्च्युली, म्हणजे एक सूत्र आहे, ब्रह्मसूत्र आहे, जे शंकराचार्यांनी लिहिलं आहे. त्या सूत्रात असं म्हटलं आहे, अनर्थक्यामिती चेन्न तदपेक्ष तत्वात. याचा अर्थ असा आहे की कर्माला तुमच्या आचरणाची अपेक्षा आहे. तुम्ही जे कर्म करता त्या कर्माला तुमचं आचरण कसं आहे, तुमचे भाव कसे आहे कर्म करण्यापाठीमागे, त्याची त्याला कर्माला अपेक्षा आहे असं ब्रह्मसूत्र शंकराचार्य म्हणतात. म्हणजे अनर्थ्यामिती चेन्न तदपेक्षत्वात. याचा अर्थ तो आहे की तुम्ही कर्माला त्या आचरणाची, त्या म्हणजे कोणत्या, शुद्ध किंवा सात्विक किंवा निष्काम कर्माची अपेक्षा आहे. इथे अध्यारूत आहे ते, त्या आचरणाची अपेक्षा म्हणणं म्हणजे सत्कार्याचं कर्म घ्या, सदाचाराचं कर्म घ्या, सद्विचाराचं कर्म घ्या किंवा निष्काम कर्म घ्या. निष्काम कर्म हा गीतेत शब्द रूढ झालेला आहे तसा. तर निष्काम कर्माची त्याला आवश्यकता आहे. आणखी ही निष्काम कर्माची आवश्यकता जर तुमच्या आचरणात दिसून आली तर तुमचं कर्म ते निष्काम होतं. आता कर्म जे आहे आपलं, हे तुम्हाला कर्माचं स्वरूप प्रत्येकाने ओळखायला पाहिजे की आपण जे कर्म करतो आहे त्या कर्माचं स्वरूप कसं काय. आता बघा तुम्ही, कर्म आपण अंतर्बाह्य मनाने करत असतो. म्हणजे कर्म करताना आपले बाह्य कर्मेंद्रिय त्यात व्यस्त असतात किंवा ती कर्म करतात. आणि मनसुद्धा तुमचं, जसं मागे बोललो होतो मी तुम्हाला की मन हे सगळं कर्म करायला लावतं आणि मनच हे सगळं इंद्रियांचा राजा आहे किंवा प्रधान आहे, ते सगळं इंद्रियामध्ये प्रधान आहे आणि मनच तुम्हाला ते कर्म करायला लावतं. तर अंतर्बाह्य कर्म करताना तुमचं मन हे अंतर्बाह्य शुद्ध असायला हवं.
अंतर्बाह्य शुद्ध म्हणजे काय, बाहेरची क्रिया तर तुम्ही सांगू शकता की ठीक आहे बा मी व्यवस्थितपणे केलं, जे कर्म मला हाताने करायचं होतं किंवा वाचायचं होतं, काही लिहायचं होतं, बोलायचं होतं ते मी केलं. पण तुमचं मन तुमच्याबरोबर होतं का कर्म करताना, ते तुम्ही स्वतः निरीक्षण करायला पाहिजे. कसं आता तुम्हाला सांगतो मी, आता समजून त्याला तुमचा शत्रू समोरून येत आहे किंवा तुमचा एक मित्र आहे ज्याची तुमचं पटत नाही, तो समोरून येत आहे, तुम्ही त्याला नमस्कार करता, हे तुमचं बाह्यदर्शनी नमस्कार करणं, त्याला नमस्कार हो साहेब कसं काय व्यवस्थित आहे. पण तुमचं मन आहे का त्याच्यामध्ये, नाही. मनामधून तुम्ही त्याचा द्वेष करता, मनामधून तुम्ही त्याचा राग करता की हा शत्रू आहे माझा, मला चांगलं बोलत नाही, माझ्या पाठीमागे जाऊन काहीतरी वाईट बोलतो किंवा काहीतरी वाईट विचार समाजामध्ये पसरवतो, कुटुंबामध्ये पसरवतो. तर असं तुमचं मन तुमच्याबरोबर नाही आहे, म्हणजे तुमच्या मनाचे विषमभाव आहे. अंतर्भाव आणखी बहिर्गामी भाव. बहिर्गामी भाव दाखवायचा, बाह्यकर्माचा भाव तुम्ही दाखवला, हो सगळ्यांसमोर अगदी गोड बोलले बा तुम्ही, सगळ्यांची गोड बोलू द्या, कोणाशी तुमचं वाईट नाही असं दाखवताय तुम्ही बाह्यकर्मानी. पण अंतर्मन तुमच्याबरोबर आहे का या कर्मात, थोडा विचार करा. अंतर्मन तुमच्याबरोबर आहेत का. बरेचदा अंतर्मन तुमच्याबरोबर नसतं आणि ते नसल्यामुळे तुमचं कर्म हे विषम भावाने होतं. दुसरी एक गोष्ट घेऊ आपण, नात्यातलीच गोष्ट असते आपल्या नेहमी. तुम्ही फार मोठे श्रीमंत आहे असं धरून चालू आपण, तुम्हाला मुलं बाळं वगैरे सगळे आहे, काका मामा म्हणजे भाची आहे, पुतळे आहे, सगळे आहे. आता तुम्ही इस्टेटीची वाटणी करायला बसले. इस्टेटीची वाटणी करताना नॅचरली तुम्ही तुमच्या मुलीला जास्तीत जास्त वाटा द्याल आणि जे तुमचे भाचे आहे, पुतणे आहे, इतर लोक आहेत त्यांना तुमचा वाटा तेवढा जात नाही किंवा तुम्ही तो वाटा त्यांना समभावाने देत नाही, समत्वानी सारखा वाटप तुम्ही करत नाही. कारण की ते तुमचा पुत्रपुत्री हे तुमचे आपतिष्ठ फार जवळचे आहे, तुम्हाला जिवलग आहे ते. आणि जे दुसरे आहे नातेवाईक, पुतण्या म्हणा, भाचा म्हणा किंवा आणखी इतर कोणी म्हणा, तुमचे आपतिष्ठ जे ते थोडे तुम्ही दूरचे ओळखताय त्यांना. त्याच्यामुळे तुमच्या कर्माची वाटप करताना, तुमच्या संपत्तीची तुम्ही वाटप करताना ते कर्म करता, त्याच्यामध्ये तुमचा थोडा दुराभाव आहे. म्हणजे अंतर्बाह्य त्याच्यामध्ये तुमच्या कर्मामध्ये फरक आहे. तर हे जे अंतर आहे, अंतर्बाह्य कर्माचं जे फरक आहे, हे कर्माचा फरक नको याच्यामध्ये. हा कर्माचा विभिन्नता, वैषम्य त्याला म्हणतात, हे कर्मात तुमचं वैषम्य नको. तुमचं अंतर्बाह्य कर्म एकाच मनाने करायला पाहिजे. म्हणजे मन तुमच्या कर्मात सामील असायला हवं. अगदी मनापासून कोणाला वस्तू द्यायची, अगदी मनापासून द्या तुम्ही त्याला वस्तू. पण बरेचदा काय होतं, अरे बा देऊन टाकणं, कुठली तरी वस्तू आपल्या कामाची नाही आहे, म्हणजे त्यात तुमचा भाव वेगळा असतो. ती वस्तू देण्यामध्ये, त्याला देण्यामध्ये आपला अभावाच्या जाऊ दे, आपल्याकडे 2-3 वस्तू पडल्या, एक देऊन टाक, बाकीच्या वस्तू आपल्याला राहतात. म्हणजे तुम्ही स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने ती वस्तू त्याला देत नाही, हातचा एक राखून ठेवता तुम्ही. आणखी त्या हिशोबाने तुम्ही तसं कर्म करता. म्हणजे हे जे विषम कर्म आहे, विषम भाव आहे, तुमचा कर्मातला विषम भाव तुम्ही काढायला पाहिजे. याचं आणखी उदाहरण देतात लोक. तुम्ही जेव्हा मंदिरात जाता, जेव्हा मंदिरात तुम्ही जाऊन आरती करता, पूजा करता, सगळं काही करता, पुजारी तुम्हाला आरतीच्या शेवटी तुम्हाला प्रसाद वाटतो. आता प्रसाद काय हे तुम्हाला माहीत नसतं. प्रसाद पेढ्याचा आहे की साधेच फुटाणे हाती ठेवले हे तुम्हाला माहीत नसतं. पण तुम्ही तो प्रसाद स्वीकारता. तुम्ही तो प्रसाद स्वीकारता, एकाच भावाने स्वीकारता. म्हणजे पेढा दिला तरी चांगला आहे आणि फुटाणे दिले तरी चांगले आहे, या भावाने तुम्ही तो प्रसाद स्वीकारता. तर ही जी तुमची बुद्धी आहे किंवा हे जे तुमचं मन आहे, असं स्वच्छ मन पाहिजे ठेवायला तुम्हाला कर्मामध्ये, की जेणेकरून बा ठीक आहे, जे काय होईल ते चांगलंच होईल. आणखी मला त्यांनी पेढे वाटले काय, आणखी त्यांनी फुटाणे वाटले काय, याच्यात माझ्या मनात काही फरक नाही. किंवा हाच विचार देतानासुद्धा तुम्हाला असं पाहिजे की तुम्ही त्याला स्वच्छ मनाने देता आहे तुम्ही त्याला. तर हे जे मनातले दोष आहे आपले, हे मनातले दोष तुम्ही काढायला पाहिजे. हे मनातले दोष जेव्हा तुम्ही काढाल तुम्ही, तर हे मनातले दोष काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बा आपलं इथे ते चुकतं आहे कर्म करताना. आणि गीतेमध्येच पहिला जो सिद्धांत सांगितला आहे की तुम्ही कर्माचं फळ आणखी कर्तेपण हे वजा करा, त्याच्याबरोबर तिसरा जो सिद्धांत आहे किंवा तिसरा जो भाव आहे, तर तुमचं भाव कसा असायला पाहिजे तुमचा, हा तुमचा भाव सम असायला पाहिजे तुमच्या कर्मामध्ये. हा समभाव नसतो आपला. आता भावाची गोष्ट आणखी गेली तर आणखी एक सांगता येईल तुम्हाला की जेव्हा आपण गणपती बसवतो किंवा मूर्ती आणतो देवाची किंवा मूर्तीला हार घालतो, तर बरेचदा आपलं मन असं म्हणतं, अरे बा त्यांनी बा किती मोठी मूर्ती आणली, 4 फुटाची 5 फुटाची मूर्ती आणली, घरी किती सजवली आहे, त्याला किती
म्हणजे गळ्यातले हार म्हणा किंवा कर्णकुंडले म्हणा किंवा आणखी इतर ज्या गोष्टी वस्त्र परिधान केले किती छान केल्या बघा. पण गरीब हे करू शकतो का? गरिबासाठी एक लहानी 2 इंचाची छोटी मूर्ती जरी असली तर त्यातच त्याला देव दिसतो किंवा त्यातच तो देव पाहतो. म्हणजे मूर्ती इथे गौण आहे. मूर्ती 10 फूट उंचीची आहे की 1 इंच उंचीची आहे ही गोष्ट गौण आहे. पण तुमच्या मनातला भाव काय आहे? तुमच्या मनातला भाव वेगळा आहे दोन्ही ठिकाणी. तर हा मनाचा भाव वेगळा नको. मनातला भाव एकच पाहिजे. आता जसं दगडाची पायरी आणखी दगडाचा देव, आणखी एक भावाचं उदाहरण देतील आपल्याला. दगडाची पायरी आणखी दगडाचा देव. आता दगडाचा देव केला तुम्ही तर दगडाच्या देवाला तुम्ही पुजता की बा ही विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे आणखी दगडाची जरी असली तर त्यात विठ्ठल आहे, तुम्ही त्याला नमस्कार करता. पण त्याच दगडाची जेव्हा पायरी होते त्या दगडावर तुम्ही पाय धुवून जाता. त्याच फरशीवर तुम्ही असता, दगडाच्या फरशीवरच तुम्ही असता. पण म्हणजे इथे भाव आपल्या मनातले वेगवेगळे असतात. दगडाची मूर्ती केल्यानंतर त्या मूर्तीला पूजण्याचा भाव तुमचा वेगळा आहे. आणखी त्या दगडाचीच पायरी केल्यानंतर पायरीवर पाय चढून जाण्याचा तुमचा भाव वेगळा आहे तुमचा. तर तसंच आपण कर्म करताना हा जो भाव आहे, हा विषम भाव जो आहे, हा विषम भाव तुम्हाला नको आहे. विषम भाव नको. कारण की विषम भाव असला तर मग तुमचं कर्म ते निर्मळ होणार नाही. अंतःकरण तुमचं स्वच्छ नाही आहे. अंतःकरणाला त्या आतमध्ये तुमचे दोष भरपूर दोष भरपूर घाण साचलेली आहे. तर ती घाण तुम्हाला अंतःकरणातली दूर करायला हवी. आणखी कर्म करताना अर्जुनाने जसं शस्त्र ठेवलं होतं म्हणे मी लढणार नाही, माझ्यासमोर माझे आप्तेष्ट, माझे भाऊ बंधकी, गुरु आचार्य सगळे उभे आम्ही करत नाही, त्यांच्याशी लढून काय करणार आहे. मग त्याला काय झाला होता? मोह झाला होता. असाच मोह तुम्हाला संपत्ती वाटप करताना म्हणा किंवा इतर कर्म करताना तुम्हाला हा मोह होतो. या मोहापासून तुम्ही दूर राहायला पाहिजे. कारण की हाच मोह भगवान कृष्णांनी अर्जुनाचा दूर केला गीताशास्त्र सांगून की बा तू मोहामुळे कर्म करून नाही राहिला आहे, तर मोहामुळे तू असं काम करू नको, हा मोह दूर कर. आणि त्यासाठी ते पूर्ण गीताशास्त्र भगवानांना वाचावं लागलं, सांगावं लागलं त्याला. तर हे 2-3 जे मनातले जे भाव आहे हे भाव दूर करायला पाहिजे. म्हणजे आपली मनाची ठेवण आपल्याला बदलवायला पाहिजे आणि याचा रोज अभ्यास करायला पाहिजे. किंवा आपलं इथं चुकलं आहे, चूक झाली की चुकीचं करेक्शन्स किंवा चांगल्या प्रकारे कर्म कसं करायला पाहिजे किंवा आपण असं नव्हतं करायला पाहिजे, ही एक कर्मयोगाची किल्ली आहे. किंवा योग जो म्हणतात, कर्मयोग जो म्हणतात, हे कर्म हे समत्वाच्या बुद्धीने करायला पाहिजे. समत्वाची बुद्धी म्हणजे सारखी बुद्धी. अंतर्बाह्य जी बुद्धी तुम्हाला सारखेपण शिकवते किंवा सारखेपणाने तुम्ही कर्म करता, त्यात समत्व आहे कर्मामध्ये. अंतर्बाह्य म्हणजे तुमचं मन त्याच्यामध्ये असायला पाहिजे त्या कर्मामध्ये. कारण की बरेचदा आपण बाह्याने ठीक आहे बाह्य कर्मेंद्रियांनी आपण कर्म केलं, हाताने पूजा केली, अमुक केली, आपलं पूजा करताना आपलं मन आणखी कुठेतरी आहे अडकलेलं. पूजा करताना आपले मन इथं ऑफिसमध्ये अडकलं असतं किंवा घरग्रस्तात अडकलं असतं किंवा अरे बाबा काल माझं असं झालं बघा ऑफिसमध्ये, याच्याशी भांडण झालं, त्याशी भांडण झालं, आज त्याचा मी पूर्ण लेखाचोखा घेणार आहे, त्याशी जाऊन भांडण करणार आहे. म्हणजे तुमचं मन त्या काल झालेल्या भांडणात अडकलेलं आहे तुमचं मन. आणि तुम्ही देवाची पूजा करता इकडे, म्हणजे तुमचं इथं मनाची द्विधा स्थिती आहे, द्वंद्व स्थिती म्हणतात त्याला. ही द्वंद्व स्थिती असल्यामुळे तुमचं मन तुमच्या कर्मात नाही आहे तुमचं. आणि जेव्हा तुम्ही तुमचं मन कर्मात टाकता तर ते त्यानंतर जे कर्म होतं किंवा जेव्हा तुमचं मन तुमच्या कर्मामध्ये तुमच्या बरोबर असतं, तर या कर्माला गीतेने एक विशिष्ट संज्ञा दिलेली आहे. ती संज्ञा म्हणजे विकर्म. विकर्म म्हणजे विशिष्ट कर्म. जेव्हा तुमचं मन तुमच्या कर्मात समाविष्ट असतं, आणखी ते अगदी मनोभावे तुम्ही जेव्हा कर्म करता, सात्विक कर्म करता मनोभावे, तेव्हा ते कर्म निष्काम होतं. त्यामुळे कर्माला करताना तुमच्या मनाचं सहकार्य असणं, मनाची जोड असणं हा एक फार महत्त्वाचा विषय आहे. आपण कर्ताभिमान काढला, फलेच्छा काढली, पण तिसरा जो भाग आहे हा भावाचा जो भाग आहे, समत्व भावाचा हा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे कर्म करताना. आणि तुम्हाला ते कर्माचा तो तसा भाव ठेवावा लागणार आहे तुम्हाला तो. म्हणजे तुमचं कर्म करताना किंवा सधर्माचरण करताना तुम्हाला ह्या विकर्माची जोड म्हणजे तुमच्या मनाची जोड त्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे अंतर्बाह्य तुमचं कर्म शुद्ध होतं.
हे एक त्याचं फार मोठं हे आहे. म्हणजे गीतेमध्ये सांगितलं की तुम्ही निष्काम कर्म करा. गीतेने जे शब्द वापरला इथे तो निष्काम शब्द वापरला गीतेने. निष्काम कर्म म्हणजे काय? निष्काम कर्म म्हणजे निष्काम कर्माला 2 गोष्टीची गरज आहे. एक तर तुमचं मनात समत्व पाहिजे आणि तुमचं स्वधर्माचरण जे आहे, स्वधर्माचरणापुढे आपण बोलू, स्वधर्माचरणाची अपेक्षा निष्काम कर्माला आहे. म्हणजे निष्काम कर्म करताना तुमचं आचरण जे असायला पाहिजे स्वधर्माचं, ते स्वधर्माचं आचरण असायला पाहिजे. मग ही जर 2 असली, तुमच्या मनात समत्व असलं आणखी स्वधर्माचरण तुमच्याबरोबर असलं, तर तुमची होणारी कर्म जी आहे ही अकर्म होतात. अकर्म होतात म्हणजे काय? त्या कर्माचा तुम्हाला लेप लागत नाही. जे कर्म करता तुम्ही त्याचा कर्माचा लेप लागतो. कर्मबंधनात तुम्ही अडकले जाता. पण अकर्म, कर्माच्या विरुद्ध अकर्म आलं. अकर्म आलं म्हणजे काय? कर्माचा तुम्हाला त्या बंधनात तुम्ही बांधल्या जाणार नाही. कर्माचं पाप तुम्हाला लागणार नाही. म्हणून ही अकर्म केली पाहिजे. अकर्माची कर्म करायला पाहिजे किंवा स्वधर्माचरणाने कर्म करून त्यात मनातील भाव समत्वाने जर तुम्ही ठेवला, तर या समत्वाच्या भावाने जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा तुमचं कर्म ते अकर्म होतं. हा एक याच्यातला फार मोठा हे आहे. आणखी गीतेमध्ये 3 शब्द आले आहे गीतेमध्ये कर्माच्या बाबतीत. एक तर कर्म म्हणजे आपण जे करतो शरीराद्वारे इंद्रियांद्वारे जे कर्म करतो ते कर्म. दुसरं अकर्म. अकर्म म्हणजे काय? तुम्हाला बोललं मी, अकर्म हे कर्माच्या विरुद्ध आहे. विरुद्ध आहे म्हणजे काय? कर्माने जे तुम्हाला पाश लागतात, जे तुम्ही बद्ध होता कर्म करून, ते बद्धपणा किंवा ते कर्माचा जडत्व असल्यामुळे तुम्ही ज्या विषयामध्ये अडकता किंवा त्याचं पाप लागतं तुम्हाला, याच्यातून हे पाप तुम्हाला अकर्म केलेलं लागत नाही. म्हणजे तुम्ही कर्म टाकू शकत नाही, पण कर्म अशा दृष्टीने अशा पद्धतीने तुम्ही ते निष्काम करू शकता. निष्काम करण्याचा अर्थ काय? की तुम्ही कर्म करायला सांगितलं. गीता इकडे तिकडे म्हणतं की तुम्ही कर्म टाकू नका. कर्म टाकता येणं शक्य पण नाही. पण मग कर्म कशी करायची? निष्काम कर्म करायची अशी गीता तुम्हाला उपदेश देते की कर्म जर तुम्ही निष्काम कर्म केली तर त्या कर्माचा बंध, त्या कर्माचा पाप तुम्हाला लागणार नाही. म्हणून गीता सांगते की तुम्ही निष्काम कर्म करा. तुम्ही म्हणजेच अकर्म करा. जेव्हा तुम्ही निष्काम कर्म करता ते निष्काम कर्मच पुढे अकर्मात बदली होते किंवा परिवर्तित होते ते. तर हे जे 3 शब्द आहे गीतेत आलेले, कर्म, अकर्म आणि विकर्म. विकर्म तुम्हाला आत्ताच बोललो मी. विकर्म म्हणजे तुमच्या मनामध्ये तो भाव असायला पाहिजे कर्म करताना. ईश्वरासंबंधीचा अस्थिभाव असायला पाहिजे. आणि तो अस्थिभाव असला की ही सगळी काही प्रेरणा जी आहे, सगळं काही कर्म जे करतो आहे, त्या कर्मामध्ये जर मी हा भाव टाकला माझा मनातला, तर ते कर्म विकर्मासहित केलेलं कर्म हे निष्काम कर्म होतं. असा याचा अर्थ आहे. तर ही अशा पद्धतीने दुसऱ्या भागामध्ये आपण बघून राहिलो आहे की कर्म निष्काम कशी करायची. आणि कर्म निष्काम करण्याकरता इथे आज मी 3 गोष्टी तुम्हाला मुख्यत्वाने सांगितल्या आहे. एक तर म्हणजे कर्त्याचा अभिमान तुम्ही कर्मातून काढून टाका. कर्ताभिमान स्वतःकडे ठेवू नका. कर्ताध्यक्ष परमेश्वराला बनवा. दुसरी गोष्ट, फलेच्छा तुम्ही नका ठेवू की मला हे कर्मापोटी काही फळ मिळणार आहे आणि ते फळ मला मिळालंच पाहिजे, या उद्देशाने जेव्हा तुम्ही कर्म करता ते चुकीचं कर्म आहे. ते म्हणजे फलेच्छा त्यागा. आणि तिसरं म्हणजे कर्मामध्ये तुमचा निष्काम भाव असायला पाहिजे, निष्पाप भाव असायला पाहिजे किंवा तुमचं हे कर्म विकर्म व्हायला पाहिजे किंवा तुमचं कर्म करताना समत्वाचा भाव तुम्ही ठेवा त्याच्यामध्ये. जर तुम्ही समत्वाचा भाव ठेवला नाही तर त्याचा परत तुम्हाला दोष लागतो तुम्हाला कर्माचा. आणि त्या दोष म्हणजेच पाप आहे ते, की ज्याला म्हणतो आपण की कर्म अज्ञानाने करता, हेच अज्ञान आहे आपल्या कर्मातलं. आणखी यालाच म्हटलं आहे की ही कर्मयोगाची किल्ली आहे. याच्या पुढे पण आपण पुढच्या भागात बघू. राहिलेले काही 2-3 पॉईंट राहिले याच्यामध्ये, ते सुद्धा आपण पुढच्या भागात बसू. पण याला कर्मयोगाची किल्ली म्हटली आहे. आता ही कर्मयोगाची किल्ली एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. कुलूपाला तुम्ही किल्ली लावून कुलूप उघडता. तुम्ही किल्ली जर सरळ फिरली तर कुलूप उघडतं आणि किल्ली जर उलटी फिरली तर कुलूप बंद होतं. आता कर्माची किल्ली तुमच्या हाती दिली आहे भगवानांनी, कर्मयोग तुमच्या हाती दिला आहे. जर तुम्ही आता किल्ली सरळ फिरवता की उलटी फिरवता हे तुम्ही बघून घ्या. जर तुम्ही सरळ किल्ली फिरवली म्हणजे सरळ मार्गाने गेले, कर्मयोग पाहिला, आता जे 3 पॉईंट तुम्हाला जे सांगितले ते जर तुम्ही तुमच्या सदाचारामध्ये तुमच्या आचरणामध्ये आणलेलं आहे तर तुमचं कर्म सरळ सुलभ होऊन जाईल आणि त्याचं तुम्हाला बंध लागणार नाही, तुम्ही दुःखी होणार नाही. पण हीच जर कर्माची किल्ली जर तुम्ही उलटी फिरवली
मी दुराचाराने कर्म केले, विषमभावाने कर्म केले, करते पडून स्वतःकडे करून जर कर्म केले तर या कर्माची तुम्हाला फळं भोगावं लागतील. तर हे आपल्याला नको आहे. तर म्हणून कर्माची जी किल्ली आहे ती कर्माचं जे कुलूप आहे त्याची किल्ली तुम्ही सरळच फिरवा असं भगवान सांगतात. हा एक दृष्टांत आहे, फार सुंदर दृष्टांत, मला खूप आवडला आहे तो. आपण इथे थांबू आज. जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांना माझी विनंती राहील की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांना सर्क्युलेट करा, म्हणजे काय होईल की जास्तीत जास्त सर्क्युलेशननं लोक याचा फायदा घेऊ शकतील. जय जय रघुवीर समर्थ.